धाब्याची गरज, म्हणजे एका ओव्हरमध्ये 30, 4 षटकामध्ये 30ची गरज होती. तो सामना गमावला, परंतु इकडे तेच चित्र पाहायला मिळेल का? पहिला चेंडू दमदार, पहिला चेंडू डॉट फेकलाय. डॉट चेंडूची समाप्ती, पहिला चेंडू डॉट फेकलाय, ऑप्शनच्या बाहेरनं आतमध्ये घेऊन आला आणि टीम टोटल 0 धाबा. बघा क्रिकेटचा खेळ तसा आहे, अनुचितेनं भरलेला क्रिकेटचा खेळ. लो स्कोरिंग मध्ये जर स्टुडंट संघाला सामना जिंकायचा असेल तर चांगला चेंडू ऑफ साइड मध्ये एक फिल्डर आहे, एक सिंगल मिळाली. 24 चेंडू मध्ये केवळ 29 धाब्याचं टार्गेट आहे. लो स्कोर मध्ये सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला पहिली गोष्ट स्टँडर्ड फिल्डिंग करावी लागेल, दुसरी गोष्ट तुम्हाला स्टँडर्ड गोलंदाजी, तिसरी गोष्ट तुम्हाला अतिरिक्त धाबेमध्ये अंकुश ठेवावं लागेल, चौथी गोष्ट विकेट मागे विकेट म्हणजे दबाव मागे दबाव, पाचवी गोष्ट. अशा 5 गोष्टी आहेत ज्या मैदानावरती केल्या तर स्टुडंट संघ देखील हा सामना जिंकू शकतोय. लो स्कोरिंग मध्ये बऱ्याच वेळा संघांना जिंकताना मी पाहिलंय. सोनारपाडा संघ चला, यावेळीचा चेंडू लाईन चेक करावी लागेल, पंच आमच्या दिशेने बळले तरतात वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी आता चर्चा केली की तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर अतिरिक्त धाबेबद्दल अंकुश लावावा लागेल आणि आतापर्यंत रन्स आले ती 1 अर्थात 2 धाबा धावपडका होती. एकूण चेंडू फेकलेत 3. यावेळेस पुन्हा एकदा शब्द झालेत आणि बॉलला पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेनं, सीमारेषा बाहेर, चौकार. चौकार आला गिरीश मात्रेच्या बॅट मधून. चौकाराबरोबर टीमची टोटल धाबा फलकावरती 6 धावा. सोनारपाडा संघ पुन्हा एकदा सूचना आहे, आपण डाव्या साईडला उपस्थित दाखवायचे. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा बॉल चाललाय फिल्डरला बीट करून सीमारेखा बाहेर, 4 रन. जिंकण्यासाठी टार्गेट फक्त 29 आणि पुन्हा मोठ्या फटक्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली, बॉल हवेत आणि त्यानंतर सलामीवीर गिरीश मात्रे 2 चौका ठोकत तो मैदानाच्या बाहेर झालाय. टीम वसारला पहिला धक्का, धाबसंख्या 10. धाबसंख्या 10 वरती, 1 विकेट शेवटच्या अंतिम बॉल वरती. महत्वाची विकेट म्हणजे सलामीवीर गिरीश मात्रे ज्यानं 2 चौका दाखवले तो बाद झाला आणि आता समीकरण 18 चेंडू मध्ये केवळ 19 गरज आहे. डो अंडाय जिंका किंवा मरा, कारण ही लढत त्या प्रकारे, कारण जिंकलात तर किमान या स्पर्धेतली एक तरी ट्रॉफी तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता आणि हारलात तर या स्पर्धेतनं कायच जावं लागेल. त्यामुळे तुम्हाला संघर्ष करावा लागेल. जिंकण्याचा ध्यास, केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये अस्तित्वाचा आहे. अस्तित्व कोण टिकावेल, अस्तित्व कोण गमावेल. येणारी 18 चेंडू आणि 19 धाबेची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहे. भरत पाटील बघा, खरं तर कौतुक केलं पाहिजे. प्लॅनिंग चेंज झाली, स्ट्रॅटेजी चेंज झाली. खरं तर
पहिलं भरत पाटील नेहमीच अंतिम षटक फेकत असत, आता दुसरं षटक फार महत्वाचं असणार आहे. हलक्या हाताने क्लिक केलंय. कलात्मक क्रिकेट आणि खरं तरी ते शांत डोक्यानं क्रिकेट. आम्ही नेहमी सांगतो ना, क्रिकेट खेळत असताना डोक्यावरती बर्फ असला पाहिजे, कारण डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही. आणि त्या शांत क्रिकेट पाहायला मिळालं. धावसंख्या 2 ने पुढे, धावसंख्या 12 आता समीकरण राहिले 17 चेंडूंनी फक्त 17 धाबीची गरज आहे. 17 चेंडू 17. यानंतर सेमी पाण्याची दुसरी लढत होणार आणि त्यानंतर अंतिम मेगा फायनल. हलक्यातून क्लिक केला. सिंगल पुन्हा एकदा येणार. डबल साठी कॉल दिलाय आणि धाव देखील कंप्लीट केली. काय सुंदर क्रिकेट आहे बघा. त्यांना माहिती आहे की भरत पाटीलकडे व्हेरिएशन आहे, कधी ऑफ ब्रेक कधी लेग ब्रेक करतो, त्यामुळे त्याच्या समोर कुठल्याही प्रकारचं रिस्क घेत नाहीये. सिंगल डबलला प्राधान्य दिलंय, कारण प्रत्येक बॉलमध्ये सिंगल जरी आली तरी सामना टीम वसार जिंकेल आणि त्याच प्रयत्नामध्ये चांगला क्रिकेट. गोलंदाज तयार. हलक्या हातानं यावेळी शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं एक्स्ट्रा कव्हरला पाठवलाय. फार वेगवान फटका, परंतु काय सुंदर फिल्डिंग आहे. आविष्कार पाटील 2 धाबा रोखू शकला नाहीये. कौतुक करेल, परंतु लॉंग ऑफ मधून त्यानं एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल केला आणि बॉलला उचलून फेक केला. तोपर्यंत 2 धाबा आल्या. 2 धाब्याने संघ पोहोचलाय दाबोपडकावरती. 16 रन्स. फक्त आता गरज 13 धाब्याची. 15 चेंडू आणि 13. यावेळी चिंटाचा फटका फसलाय आणि मी आता सांगितलं की भरत पाटीलच्या विरोधात तुम्ही रिक्स उठवली तर त्याचा नुकसान होणार आणि तेच झालंय. चिंटा मात्र बॅक टू द डगआउट. एस्पर 11 सोनारपाडा संघ बघा. आपल्याला कॉल केला जातोय की आपण लगेचच डाव्या साईडला उपस्थिती दाखवायची, कारण हा सामना संपल्यानंतर लगेच तो सामना सुरू होईल. जर उपस्थित नसाल तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. टायमिंग आयोजन कमिटीने तुम्हाला ऑलरेडी पहिलाच दिले कालच, त्यामुळे आज तुमच्यासाठी कोणी थांबणार नाहीये. प्लीज सहकार्य करा. सोनारपाडा संघ येतात बघा. नक्कीच यानंतर लढत देखील पाहायला मिळेल. यातनं विजेता संघ सेमीफायनलला. हलक्या हातानं समोर खेळण्याचा प्रयत्न. मी आताच सांगितलं ना की भरत पाटीलच्या विरोधात तुम्ही जर रिक्स उठवली तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी त्याचं नुकसान होईल. परंतु एक विकेट प्राप्त केली, त्यानंतर डॉट चेंडू पुन्हा एकदा. परंतु यावेळीचा प्रहार सूरजनं ठोकलाय. डीप मिड विकेटच्या बॉल वरनं बॉल चालला सीमारेखा बाहेर. षटकर आणि फक्त आता धावांची गरज आहे. 7 धावोपडकावरती धाबा 22. आपण पाहिली धावपडकावरती धाबा लागल्यात. एकूण आमचे स्कोर सांगतात 22. 22 धावांनी फक्त आता गरज आहे 7 धावेची. 29चं टार्गेट होतं. काय सुंदर खेळ राहिला टीम वसारचा. आज संपूर्ण दिवसभरामध्ये दोन्ही संघाने तुल्यबल क्रिकेट खेळला, परंतु सरते शेवटी उसाटणे संघ आता मजबूत स्थितीमध्ये आहे. शेवटचा अंतिम सामना, कारण हा सामना जिंकला तर बाबूशेठ पाटील चषकातला एक तरी ट्रॉफी आपल्याला घरी नेता येईल. परंतु चांगला चेंडू यावेळेस फक्त कट केला, दिशा दिली आहे. पॉइंट मध्ये बॉल चालला फार वेगानं.
सीमारेषा बाहेर चौकार आणि चौकाराबरोबर टीम टोटल 26. गरज आहे फक्त 3 धावेची. फक्त आता 3 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर काय सुंदर प्रदर्शन राहिला. गोलंदाजी टीम वसारची पाहिली तर अगदी सुंदर. पहिल्याच ओव्हर मध्ये सूरज धुतकरनं 2 विकेट घेतल्या आणि फक्त 6 धावा दिल्या. 3 धावेची गरज आहे. 1 धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. इकडे काय घडले की धाव पूर्ण झाली. ओव्हर थ्रो आणि जोपर्यंत बॅकअप लागेल तोपर्यंत 2 धावा आल्या आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. बघा क्रिकेटमध्ये धावा मिळत नसतात, चोरावे लागतात. हे दाखवलं आणि सामना जिंकलाय. टीम गावदेवी वसार संघ सुपर 4 मध्ये दाखल झालाय. अभिनंदन करू आपण संपूर्ण टीमचं. खर तर रविदादा बायले यांचं देखील कौतुक करू आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं. हार्डलक टीम शेवडून तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. तुमचं बाबूशेठ पाटील चषकामध्ये आणि सन्माननीय प्रजेश शेठ पाटील अर्थात बाबूदादा यांच्या वतीनं तुमचा आभार. बघा मेन एंट्री मधून यायचंय. सोनारपाडा मेन गेट मधूनच एंट्री करायची. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी लगेच जॉईन व्हा. तिथे जॉईन होतील आमचे राहुल चौहान. सेमी फायनल लढत, सेमी फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी वसार विरुद्ध तुम्ही सोनारपाडामध्ये पाहणार. आणि मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये सूरज धुतकर. पॉवर प्ले मध्ये फक्त 6 धावा आणि 2 विकेट. सुंदर खेळ. बॅटिंग करताना देखील एक षटका त्यानं टोकला. तो सूरज धुतकर त्याला मॅन ऑफ द मॅच आणि कॅप्टन लगेच आपण दोन्ही. विशालजी पाटील साहेब आणि रुपेलजी पाटील साहेबांना विनंती आपण आपला शुभ हस्ते देतो मॅन ऑफ द मॅच. पुन्हा एकदा सूचना बघा. मॅन ऑफ द सिरीजच्या ज्या धावा आहेत त्या फक्त आता या मॅच मध्ये काउंट केल्या जातील. अर्थात फायनल मध्ये कुठल्याही प्रकारच्या धावा काउंट केल्या जाणार नाही. आणि 1 विकेट त्या ठिकाणी 3 धावा अर्थात 3 पॉइंट त्या ठिकाणी ग्राह्य धरले जातील. आणि मॅन ऑफ द सिरीज ज्याही संघातल्या खेळाडूला मिळेल त्याचे 15,000 रुपये कमिटीकडे जमा केले जातील. सूरज धुतकरला आपण देतो मार्द बाच. दोन्ही मान्यवर आमचे. चला टीम सोनारपाड्याचे कॅप्टन आपण यायचं. टॉस लगेच आता खेळायला सुरुवात करू. टॉस जिंकला टीम गावदेवी वसार संघानं निर्णय घेतला इथे क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम गावदेवी RM सोनारपाडा संघाला आणि मातला आता सुरुवात होईल. थँक्यू सो मच. ईश्वरी 11 RM स्पोर्ट्स सोनारपाडा विरुद्ध गावदेवी वसार अशी लढत होणाऱ्या मैदानावरती सेमी फायनलची दुसरी एक सेमी फायनल आपण पाहिली वाकण विरुद्ध उंबारली मध्ये. उंबारली संघ सेमी फायनल जिंकून फायनल मध्ये प्रवेश केलाय. तर उंबारली संघ आपण आता उपस्थिती दाखवायची कारण यानंतर मेगा फायनलचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. परंतु सेमी फायनलची दुसरी मॅच आपण कशा प्रकारे असणार आहे याचं प्रत्यक्ष धावतो ऐकण्यासाठी कॉमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन करू. पुन्हा एकदा आमंत्रित करू या ठिकाणी आमचे मित्र राहुल चव्हाण सर. थँक्यू सो मच योगीजी बडवी सर ज्यांचा आभार तुम्ही ऐकत होता. त्या स्पर्धेमध्ये बाबूशा सर देखील आज दिवसभरामध्ये भरपूर चांगली कामगिरी आपण पाहिली आहे. सेमीफायनलला 2 आपल्याला पाहायला मिळेल.
गावदेवी क्रिकेट संघ वसार विरोधात ईश्वरी 11 RM सोनारपाडा या दोन टीमच्या दरम्यान आता मोठी मॅच जरूर पार पडेल. तर याच दरम्यान मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय बघा. खर तर आडिवली गावचे समाजसेवक दमदार व्यक्तिमत्व उद्योजक सन्माननीय पंढरीशेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होते. आडिवली गावचे दमदार व्यक्तिमत्व समाजसेवक पंढरीशेठ पाटील साहेबांचं व्यासपीठाकडे आगमन होते आणि त्याचबरोबर अरुण शेठ पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांच्या समेत असलेले अण्णा पाटील यांचं देखील आगमन झालंय आणि खरं तर रवी अण्णा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दमदार व्यक्तिमत्व सगळ्यांचं जनमान क्रिकेट संघ आडिवली आणि प्रजेश दादा पाटील होतात. बाबूशेठ पाटील चषकामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय कल्पेशजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय. कल्पेश दादा आपलं देखील स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. मान्यवर विनंती आपण बसून घ्या. व्यासपीठावरती सेमीफायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे. थँक्यू सो मच योगीजी बडवी सर. एक मोठी मॅच आपल्याला जरूर पार मिळेल. एका बाजूला कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला श्री मलंगरचं क्रिकेट आता आपल्याला जरूर पार मिळेल. 4 षटकाची मॅच तुम्हाला जरूर पार मिळेल. आणि आता टॉस इथे जिंकला टीम वसार संघाला निर्णय घेतला क्षणाचा विलंब न करता क्षेत्ररक्षण करण्याचा इन्व्हाइट केलं. यावेळेस टीम सोनारपाडा संघाला बॅटिंगसाठी आणि सलामी जोडी तुम्ही पाहता लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन तुम्हाला पार मिळेल. एका बाजूला योगेश पाटील आणि त्याच्या साथीने तुम्ही पाहता अमोल पाटील ही जोडी तुम्हाला पार मिळेल. तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज षटक क्रमांक पहिले घेऊन दाखल झाला सूरज दुधकर आहेत. फायनलच्या सामन्याला आपल्याला 4 ओव्हरचा खेळायचं त्यामुळे विनंती आहे आपण स्पीडअप करा. बघा आयोजन कमिटी आमच्यापर्यंत माहिती पोहोचू दे. खरं तर या स्पर्धेमध्ये अफाट मेहनत आमचे योगी भाने असतील त्यांच्या साथीनं सर्व टीम त्यांनी या स्पर्धेमध्ये खरं तर भरपूर मेहनत घेतली. त्यामुळे त्यांनी सांगितलं की फायनलचा सामना देखील आपल्याला 4 ओव्हरचा खेळायचा या स्पर्धेमध्ये. त्यामुळे आता स्पीडअप करा. अधिकचा वेळ खर्च करू नका. त्यामुळे आता लगेच आपण खेळायला सुरुवात करतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये जमलेला तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. प्रिशा 11 चेअरमॅन क्रिकेट संघ आडिवली बनाम तुम्ही पाहताय. खरं तर आडिवली आयोजन तुम्हाला पार मिळेल आणि त्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा बाबूशेठ पाटील चषक या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला जरूर पार मिळेल. मैदानावरती वसार बनाम सोनारपाडा या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला जरूर पार मिळते. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सूरज दुधकर आले तर समोर फलंदाज अमोल पाटील. पहिला बॉल फुलटॉस होता. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. बॉल चाला स्क्वेअर एकला क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नव्हता आणि त्याचाच फायदा तो होतोय टीम सोनारपाडा संघाला. चौकार. साठी कॅश प्राइज झालंय. रतन लक्ष्मण पाटील साहेब त्यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. फक्त प्रेक्षकांसाठी ती कॅश प्राइज असणार आहे याची आपण नोंद घ्यायची. रतनजी लक्ष्मण पाटील साहेब यांच्याकडून आईबागासाठी फक्त प्रेक्षकांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. इथे फटका चांगला व्ही शेप मध्ये आधीच्या 2 बॉलवरती स्क्वेअर लेगला ठोकत परंतु यावेळेस बॉल सीमा पार. चौकार.
सुरत दुधकरला तुम्ही पाहताय 14 धाबा फलकावरती जोडल्या गेल्या. यॉर्करचा वापर करण्यात आला. ऑन साईडला घेतला गॅप मध्ये रक्षक आपण पाहतोय भरपूर वेगाने पोहोचला. दरम्यान क्रिकेट या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने त्याने बॉलला अडवलंय. दरम्यान इथे देखील पुन्हा एकदा 2 धाबा. धावगती देखील भरपूर चांगली तुम्हाला पाहायला मिळेल दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. खरं तर योगेश आणि त्याच्या साथीला तुम्ही पाहता मैदानावरती अमोल दाखल झाला. या मॅच मध्ये मी म्हणेन आतापर्यंत चांगली बॅटिंग करत असताना धावफलक 16. ऑन साइडला खेळला आडवा बॅटने गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये चिंट्या त्याला भेदून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबा. फायनल मध्ये प्रवेश केलाय उंबारली संघाला देखील. परंतु आता मैदानावरती अमोल पाटील इथे देखील पालक सूप करण्याचा प्रयत्न जरूर होता. परंतु यापुढे शर्यावरती चेंडू अडवतोय. दरम्यान अपील देखील झाली पंच सहमत नव्हते. परंतु षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय आणि आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 20 धाबा वसूल केल्या. 6वा बॉल इथे मात्र डॉट जरूर पार मिळेल. सुटकेचा मोकळा निश्वास आता सोडला असेल सुरत दुधकरनं, कारण शेवट त्याने गोड केलाय आणि पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल 20 धाबा. चांगली बॅटिंग या बॅच मध्ये करत असताना संघ सोनारपडा टीमचा खेळाडू तुम्ही पाहायला मिळेल अमोल पाटीलला तुम्ही पाहताय. तब्बल 20 धाबा त्याने इथे वसूल केल्या. 6 चेंडू नॉनस्ट्रायकिंग एंडवरती उभा होता. बऱ्याचशा घडामोडी आता योगेश पाटीलला पाहिल्यात या मॅच मध्ये कशा प्रकारची बॅटिंग करायची, कारण समोर तुम्ही पाहताय गावदेवी वसार संघ. त्यामुळे या मॅच मध्ये आता धाबा उभारावा लागतील. कमीत कमी 40 ते 45 धाबा बनवावं लागतील. याच अनुषंगाने बॅटिंग करतायत, कारण दुसऱ्या डावामध्ये देखील रवी वायले असतील, त्यानंतर नितीन म्हात्रे असतील, सुरत दुधकर असतील, असे चांगले चांगले खेळाडू तुम्हाला या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळतील. आणि त्यामुळेच की काय आता धाबाचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान विशालजी बाळेसाहेब आणि त्यांच्या साथीनं चेतनजी बाळेसाहेब यांचंही आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक दुसरा घेऊन कुणाल आलेत. कुणाल गडगेला तुम्ही पाहता गोलंदाजी मार्फत तो दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये धाबा 20 खर्च केल्या सुरत दुधकरनं. परंतु आता इथून कमबॅक करावा लागेल. टॉस जिंकला टीम बोसार संघाने आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षक करण्याचा. गोलंदाज सज्ज होतोय. राईट अमोर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अपील करतात, सहमत नाहीयेत. दरम्यान शर्यावरती चेंडू उधळतोय कुणाल गडगेला तुम्ही पाहताय. पहिल्या मॅच मध्ये देखील मी म्हणेन धाबा ज्यावेळेस जास्त आल्या होत्या त्यावेळेस कुणालला भरपूर चांगली गोलंदाजी केली. 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकणारा खेळाडू गिरीश म्हात्रे देखील अजूनही गोलंदाजी मार्कवरती येणं बाकी आहे. फिरकीचं आक्रमण आता तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. इथे मात्र दिशा देण्याचा प्रयत्न खोदून काढलाय. ऑन साइडला बॉल ट्रॅव्हल होतो. डीप मध्ये खेळाडू पोहोचतात. मिड विकेटला नितीन म्हात्रे पोहोचले. बॉल उचलून फेक करतील. दरम्यान एक सिंगल धाव इथे देखील एकपट जाईल. माहिती आहे योगेश पाटीलला देखील की अमोलचा बल्ला बोलतो या मॅच मध्ये, त्यामुळे आता स्ट्राईक त्याला देणं अनिवार्य आहे. आणि त्यामुळेच की काय डिफेन्सिव्ह पवित्र घेतला. एक सिंगल एकपटली आहे. धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 21 धावा धावफलकावरती जोडल्या गेला. षटक क्रमांक दुसरा कुणाल चांगली गोलंदाजी करतोय, कारण 2 बॉलवरती आपण पाहिलं पूर्णपणे मी म्हणेन थांबवून ठेवलं बॅट्समन योगेश पाटीलला. एक मोठा खेळाडू मोठ्या मॅचचा गोलंदाज तयार होतोय. दिशा देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकलल्या बॉलला मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल एकपटी डीप मध्ये 12च्या वेगाने खेळाडू पोहोचतोय. एक सिंगल मिळतीये. सिंगल पेक्षा जास्त आता काय मिळणार नाहीये आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ संपन्न झाला. या मॅच मध्ये 2 धाबा खर्च करत असताना कुणाल गडगेला तुम्ही पाहता जो यंगस्टर खेळाडू आहे त्याच्या खांद्यावरती या मॅचची मोठी जिम्मेदारी आता देण्यात आली आहे. आणि त्यामुळेच की काय आतापर्यंत चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. 2 व्ह्यू तुम्ही पाहू शकता. तेजस भोईर इथे देखील यॉर्करचा वापर करण्यात आला आणि अखेर जो खेळाडू मैदानावरती चाचपडत खेळत होता तो योगेश पाटील, आता त्याला मैदान सोडावं लागेल. बॅट्समन आउट.
कालच्या दिवसाचा विचार केला तर 4 षटकामध्ये 94 धावा याच सोनारपाडा संघानं या मैदानावरती कुठल्या होत्या. त्यामुळे आता पहिल्या षटकामध्ये जरी 20 आल्यात तर देखील कमबॅक करायचा प्रयत्न कुणाल करतोय. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु व्यवस्थित बॅटवरती चेंडू नव्हता, त्यामुळेच की काय पुन्हा एकदा आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना सलग आतापर्यंत चेंडू फेकले 5, त्यामध्ये धाबा खर्च केला फक्त आणि फक्त 2. एक महत्वाची विकेट संपादित करत असताना कुणाल गडगेला तुम्ही पाहताय या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करतोय. राईट हँड द विकेट ऑन साइडला घेतला, इथे फटका चांगला स्कोर ऐकला, क्षेत्ररक्षक उपस्थित डीप मध्ये एक सिंगल एक पडली, दुसरीचा प्रयत्न चालला, 2 धावा मिळतील का पाहावा लागेल. भरपूर वेगानं या 2 धावा इथे एकवडल्या गेल्या. थोडस रेनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला जरूर पार मिळेल, थोडासा वाईट जरूर आला, परंतु 2 धावा इथे मिळतात आणि धावफलक टीमची टोटल धावफलकावरती फक्त आणि फक्त 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. फक्त आणि फक्त यासाठी म्हटलं की पहिल्या षटकामध्ये 20 आल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये गुलालने धावा खर्च केला फक्त आणि फक्त 4, आणि त्यामुळेच की काय आता चांगल्या स्थितीमध्ये दोन्ही संघ तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतील. RM सोनारपाडा संघ तुम्ही पाहताय मैदानावरती खेळत असताना खरं तर मागील महिन्याचा जर विचार केला तर भरपूर चांगला क्रिकेट या संघाचा आपण पाहिला होता. बदलापूरमध्ये देखील एरंदाची स्पर्धा होती, त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना एका चेंडूमध्ये 7 धावांची गरज होती आणि त्यावेळेस आपण पाहिलं मी म्हणेन एका चेंडूमध्ये आय थिंक 8 धावांची गरज होती. त्यावेळेस मात्र वाईट चेंडू फेकला, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली, अमर ठाकूरला स्ट्राईक मिळाल्यानंतर मी म्हणेन गोल्डन षटकार ठोकला होता एरंदाच्या स्पर्धेमध्ये आणि एक मोठा विजय तिथे सोनारपाडा संघाने तिथे संपादित केला होता. तोच सोनारपाडा संघ मैदानावरती खेळतोय. गोरदास गिरीश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आहे, यस्टनच्या मागून रवी पोहोचतात, परंतु एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु पूर्णपणे थांबवलं, त्यामुळे आता सिंगल मिळणार नाहीये आणि दरम्यान टीमची टोटल पूर्णपणे 24 आकड्यावरती पार मिळेल. गिरीश म्हात्रे मोठा फटका घेतलाय, व्ही शेप मध्ये डीप मध्ये खेळाडू पोहोचतात, बॉल लावण्याचा प्रयत्न झाला, एक सिंगल एक पटी, दुसरा प्रयत्न होतो, 2 धावा इथे देखील प्रचंड वेगाने आता एकपट जातात आणि त्याचबरोबर टाळांचा कडकडाट तुम्ही पाहू शकता, कारण 2 धावा इथे मात्र भरपूर वेगाने एकपटल्या गेल्या. डेंजर झोनला धावत होता खेळाडू करण ठाकूरला तुम्ही पाहता, 2 धावा इथे मिळतील. धावफलक पुढे सरकतो, टीमची टोटल स्कोर कार्डवरती 26 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. इथे लाईन चेक करावी लागेल, लेग स्टिकच्या थोडासा बाहेर आहे का पाहावं लागेल. यस, पण आमच्यापर्यंत घोषित करतायत व्हाईट बॉल. रतन मानेकर सर असेल, त्यांच्या साथीनं रमेशजी म्हात्रे सर असेल, दोन्ही पंचांचं आज कौतुक व्हायला हवं, कारण भरपूर चांगले नियम आणि त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून भरपूर चांगला अंपायरिंग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅटची कडा आहे, इथे देखील तुम्ही पाहता एसच्या मागे मी म्हणेन एस्टिरक्षक बीट जरूर झाला, परंतु फायनलचा खेळाडू पुढे सरकतो, धाब इथे मिळणार नाहीये. दबाव आहे खरं तर तुम्हाला पाहायला मिळेल. रवी वायले यांना तुम्ही पाहताय, बलंगडचा ढाळा बाग म्हणून त्याची ख्याती आहे, पुन्हा टीमला ते लीड करतात आणि खरं तर एक बुलेट बाईक देखील त्यांच्या नावावरती आहे. सौरभ दुधकर असेल, त्याच्या देखील नावावरती एक बुलेट बाईक आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पालेगावची स्पर्धा जिंकत असताना इथे फटका चांगला आहे, परंतु फटका फसला की काय, डीप मध्ये खेळाडू व्ही शेप मध्ये धावत परत पोहोचतोय आणि अखेर अजून एक फरदा, ज्या फरदाने सुरुवात चांगली केली तो अमोल पाटील आता मैदान सोडतोय. बॅट्समन आउट. थँक्यू सो मच. अजून एक खेळाडू बाद होतो, नवीन खेळाडू मैदानात दाखल होतोय, अमर ठाकूरला तुम्ही पाहताय. कल्याण डोंबिवलीचा बाहुबली आता मैदानाच्या मध्ये दाखल झाला. या मॅच मध्ये कशा प्रकारची तो बॅटिंग करतोय, मगाशीच आम्ही उल्लेख केला, बदलापूर एरंदालच्या स्पर्धेमध्ये एका चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना मी म्हणेन स्ट्राईक मिळाली होती अमर ठाकूरला आणि षटकार त्याने लांबलचक ठोकला होता. गोल्डन 6 मारत असताना तो सामना त्याने जिंकला होता, परंतु आता या मॅच मध्ये कशा प्रकारची बॅटिंग करतोय हे देखील पाहावं लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत गिरीशने केली, त्याने चेंडू फेकले आतापर्यंत जबरदस्त
5 त्यामध्ये एक वाईड होता. सज्ज होता लेफ्ट मार्ग विकेटनं. इथे देखील यॉर्करचा वापर करण्यात आलाय. समोर तुम्ही पाहताय मैदानावरती अमर ठाकूर आहे, परंतु त्याच्या विरोधात पूर्णपणे इथे फलंदाजाला सन्मान देण्यासाठी भाग पडलं. दरम्यान धाव इथे मिळणार नाहीये. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धाबा खर्च केला आतापर्यंत फक्त आणि फक्त 3. कुर्ता सज्ज होतोय. इथे फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळलाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. डीप मध्ये कोणत्याही प्रकारचं क्षेत्ररक्षण नाहीये आणि अखेर जमिनीला गुदगुल्या करत बॉल बाउंड लाईनच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. कभी कभी लगता है क्या वासपेडापती मान्यवरांचं आगमन झाले. सन्माननीय अतुल शेठ पांडे आणि त्याचबरोबर गुड्डू शेठ राय आणि आकाश दादा भोपी या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 3 आता समाप्त झालं. धावफलक टीमची टोटल तुम्हाला 12 मिळेल. स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 31 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. पहिल्या षटकामध्ये सूरजनं धावा खर्च केला 20. दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या कुणालला फक्त 4 आणि आता त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना 7 धावा खर्च केल्या. गोलंदाज गिरीश म्हात्रेच्या बाजूतून धावफलक तुम्ही पाहता 31 धावा. नवीन खेळाडू गोलंदाजी मार्गवरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. उदय पहिला बॉल. यावेळेस तुम्ही पाहता लाईन थोडीशी खराब आहे. पंचांनी सांगितलंय अंपायर सिग्नल व्हाईट बॉल लक्षाच्या स्वरूपात एकदा बहाल केली. 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय दोन्ही संघ प्रतांची पराकाष्ठा करत असताना धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 32 धावा. सज्ज होत आहे पुन्हा उदय. इथे देखील पुन्हा एकदा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न जरूर केलाय. त्यांच्या मागे यष्टिरक्षक बीट झाले परंतु एक चेकी सिंगल ती देखील लेग बायच्या स्वरूपात. पण आमच्या प्रयत्न इशारा करतात कारण बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता. त्यांच्या मागे तुम्हाला बार मेल खरं तर क्लोज किपिंग करत असताना रवी बायले जे मात्र पूर्ण टीमला ते लीड करतात. चांगला क्रिकेट त्यांचा नेहमीच तुम्हाला बार मेल या मैदानावरती देखील आपल्या नावाची छाप सोडत असताना कारण पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं 20 धावा आल्यानंतर की आता कुठेतरी मी म्हणेन धावफलक भरपूर वेगाने पुढे सरकेल. 60-65 धावा बनतील का या मैदानावरती कारण कालच्या दिवसाचा विक्रम आहे सोनापडा टीमच्या नावावरती कारण कालच्या दिवसामध्ये 4 षटकामध्ये 94 धावा याच टीमने कुठल्या होत्या. या वेळेस देखील लाईन चेक करावी लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आणि धावफलक आता एक्स्ट्राच्या स्वरूपात पुढे सरकत असताना 34 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोलंदाज उदय पाटील. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. अजून एक खेळाडू इथून मैदान सोडावं लागेल. टीम सोनारपडा संघाला लागणारा मोठा धक्का.
अभिनेशी कामगिरी त्याची आतापर्यंत झाली नाहीये, त्यामुळे तो देखील थोडासा नाराज या मॅच मध्ये. अजूनही आपण पाहतोय खरं तर धावफलक जाऊन पोहोचला 38 धावा. धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. येस, कालच्या दिवसामध्ये 94 धावा सोनारपाडा टीमच्या माध्यमातून आपण पाहिल्या, परंतु या मॅच मध्ये आता थोडासा संघर्ष पार मिळेल. गोलंदाज उदय पाटील इथे फटका देखील फसलाय. पुन्हा एकदा स्वतः गोलंदाज पुढे सरकतोय. दरम्यान तिसऱ्या अटेमध्ये हा झेल स्वीकारलाय आणि अखेर करण ठाकूरला परतावे लागेल माघारी आणि धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल. पहिला डाव समाप्त झाला. बॅटिंग करत असताना सोनारपाडा 38 धावा. अतुलजी पांडे उपस्थित झालेत, त्यांचा शुभ सन्मान केले होते. आज बाबूशेठ पाटील चषक 2025 पर्व तुम्ही एन्जॉय करता शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा. या सेमी पाण्यानंतर आता मेगा पाण्याचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. साहेबांचा सन्मान केले होते या ठिकाणी अतुलशेठ पांडे, सन्मान्य आमचे प्रजेश दादा पाटील अर्थात बाबूशेठ यांच्या शुभास्य हा सन्मान केला होता. सन्मान केले जाते वस्त्र अलंकार आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान. तदनंतर गुड्डूराय उपस्थित झालेत. गुड्डूराय या, आपलाही सन्मान केला जाईल. गुड्डूराय यांचा सन्मान प्रजेशदादा पाटील तर बाबूशेठ यांच्या शुभासे तो सन्मान केले जाते. तदनंतर आमच्या आकाशदादा भोपी या, आकाशदादांचा सन्मान केला जाईल. दादांच्या शुभासे आकाशदादा भोपी यांचा देखील सन्मान केले जाते. तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय बॅट वेळ काढून उपस्थित असलेले आमचे आकाशदादा भोपी. त्यानंतर आमचे तेजदादा मात्र या, तेजदादा आपला देखील सन्मान स्पर्धेच्या पद्धतीने केला जाईल. मान्यवरांचा शुभ सन्मान केले जाते. त्यानंतर विशालदादा भाणे उपस्थित झालेत. विशालदादा या, विशालदादा या, आपला सन्मान केला जाईल. आणि चेतनदादा भाणे दोघांनी या, दोघांचा सन्मान केला जाईल. आज खरं तर बाबूशेठ पाटील चषकाचा अंतिम पर्व शेवटचा सामना यानंतर होणार अर्थात मेगा फायनल. आणि मेगा फायनलमध्ये प्रवेश केला आहे गावदेवी उंबारली संघानं. सध्या सेमीफायनलची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. एका बाजूला RM स्पोर्ट्स ईश्वरी 11 टीम सोनारपाडा आणि त्याला फाईट करतो मैदानापती गावदेवी वसार. विशाल बाणे आणि चेतन बाणे यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती. आणि काही बाकी सन्मान आपण सामना संपल्यानंतर करू, कारण प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आज राहुल शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धा पाहतो. 32 संघ होते, त्याच्यातनं 28 संघांचा घाशा गुंडाळलाय आणि 4 संघ नशिबवान राहिले. ते पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी या ठिकाणी पाहायला मिळाले. त्याच्यात एक संघ मेगा फायनलमध्ये पोहोचलाय, तो म्हणजे गावदेवी उंबारली. आणि यातनं जो संघ जिंकेल तो जाईल मेगा फायनलमध्ये.
मॅन ऑफ द सिरीज साठी पुन्हा एकदा मी सांगतो की ह्या मॅच मध्ये धावा काउंट होतील. फायनल मॅच मध्ये कुठल्याही प्रकारची काउंटिंग होणार नाही, या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. आणि वळू आपण पुन्हा एकदा राहुल चव्हाण यांच्याकडे. थँक्यू सो मच योगेशजी बडवी सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. प्रिशा 11 जयमान क्रिकेट संघ आडिवली आयोजित तुम्ही स्पर्धा पाहताय. बाबूशेठ पाटील चषक या स्पर्धेचे शिल्पकार देखील मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्याच साक्षीनं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. बरेचसे मान्यवर मुख्य व्यासपीठावरती दाखल झाले, त्या सर्वांचं बाबूशेठ पाटील चषक या स्पर्धेमध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना मेंबळेन संघ जाऊन पोहोचलाय. RM ईश्वरी 11 सोनारपाडा संघानं दाबा इथे मात्र बनवल्या 38 दाबा आणि आता 39 दाबाचं टार्गेट तुम्हाला या बातमध्ये पाहायला मिळेल. सलामी जोडी तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या मध्ये नितीन म्हात्रे आणि त्याच्या साथीनं गिरीश म्हात्रे, ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. आदत वासरू जिंकणारा हा खेळाडू मैदानावरती दाखल झाला. नितीन म्हात्रेला तुम्ही पाहता आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रथम ठाकूर आलेत गोलंदाजी मार्कवरती. सामन्यात सुरुवात. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाज तयार. पहिला बॉल अंडर बॉक्स स्टाईलने फटका घेतला जरूर. पॉईंटचा खेळाडू उपस्थित होता, दरम्यान इथे धाव मिळणार नाही. 4 षटकाची मॅच, त्यामुळेच की काय तुम्ही पाहता आता एक चांगलं टार्गेट सेट जरूर झालं. 39 धाबा इथून चेस करायचे, याचं अनुषंगानं राईट आणि लेफ्टी कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथम ठाकूर, इथे फटका चांगला आहे, बिगित करण्याचा प्रयत्न झाला जरूर. करण ठाकूर पोहोचतोय आणि इथे कॅच ड्रॉप. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच नेहमीच आम्ही सांगत असतो, परंतु आता इथून ही कॅच सोडली की मॅच सोडली. कारण या स्पर्धेमध्ये मी म्हणेन जेव्हा जेल ड्रॉप झाला त्यावेळेस मात्र चांगली बॅटिंग केली आहे नितीन म्हात्रेनं. आणि सकाळपासून 3 सामन्यामध्ये मी म्हणेन अडबा तिरबा खेळत असताना मोठमोठे स्ट्रोक आपण पाहिलेत मैदानावरती बॅटिंग करत असताना नितीन म्हात्रेच्या माध्यमातून. प्रथम ठाकूरला तुम्ही पाहता. खरं तर असं म्हटलं जातं ना, ज्या प्रकारे संगीतकाराला बादकाची साथ हवी असते तशी साथ आता इथे गोलंदाज झाला. क्षेत्ररक्षकाकडून हवी असते, परंतु इथे घडलंय काय, कॅच ड्रॉप आणि पुढच्या बॉलवरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर नितीन म्हात्रेच्या बॅटमधून चौकार. केलं धावफलक 6 याकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 3 चोटीचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या बॉलवरती मी म्हणेन पॉईंटला घेतलेला फटका जरूर फसला, परंतु पुढच्या 2 बॉलवरती आता इथे 6 धावा वसूल करतोय नितीन म्हात्रेला तुम्ही पाहता. षटक क्रमांक पहिले घेऊन प्रथम ठाकूर. पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिले तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळेच की काय आता सर्कलची पाबंदी तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळते. भरपूर सारे प्रेक्षक वर्ग आता जोडले गेलेत या स्पर्धेमध्ये. त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. सफल झाले. अनुभव बाटने घेतलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वतःला पूर्णपणे झोकून दिलाय आणि बॉलला इथे मात्र फेकून दिलाय. डिबॅक स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका, सिक्सर. फलकापती जोडल्या गेल्या. प्रथम ठाकूर गोलंदाज तयार होतोय. इथे देखील फटका चांगला आहे. खेळाडू डीप मध्ये आपण पाहतोय अमोल पाटील त्यांच्या डोक्यावरनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. तसबाने इथे मात्र जरूर सांगितलं होतं की आता समोरच्या दिशेला फटका येईल आणि त्याच प्रकारे बॉल सीमा पार चौकार. हेच खरं तर बाकीत केलं होतं तलबांना, कारण जिथे तुम्ही क्षेत्ररक्षण लाभाल तिथे फटका खेचणार नाहीये. त्याच्या विरोधात तुम्हाला फटका जरूर पाहायला मिळेल. त्यामुळेच की काय आता हा चौकार येतोय आणि धावफरक टीमची टोटल 16 धावा. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. क्रिकेटचा क्लास तुम्हाला पाहायला मिळेल. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. बॉल अखेर पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय का पाहावं लागेल. सलगचा दुसरा चौकार.
ना 4 ओव्हरचा खेळायचे, त्यामुळे आपल्यास विनंती आहे दिलगिरी आम्ही देखील व्यक्त करू, कारण योगी भाने साहेबांनी सांगितलं की फायनल आपल्याला 4 ओव्हरची खेळवायची, त्यामुळे आता स्पीडअप करा. ज्यावेळेस पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं बॅटिंग करत होता संघ ईश्वर 11 RM सोनारपाडा, त्यावेळेस सूरज दुधकरच्या विरोधात 20 धाबा तिथे कुठून काढल्या आणि आता त्याच्याच विरोधात बॅटिंग करत असताना वसार संघ देखील खेळतो, त्यावेळेस चिंट्या मात्रेच्या बॅटमधून तब्बल 20 धाबा आपण पाहिल्या. 6 चेंडू नॉनस्ट्रायकिंग एंडवरती उभा होता. गिरीश मात्रेला आपण पाहिलं 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी गोरदाच्या जोरीवरती इथे मात्र जिंकलाय, परंतु आता या मॅच मध्ये तो बॅटिंग चांगली करेल का हे देखील पाहावं लागेल. गोरदाच्या जोरावरती आपण पाहिलं तब्बल 2 वेळा मॅन ऑफ द मॅच राहिलेला खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतोय गिरीश मात्रेला. तुम्ही पाहता षटक क्रमांक 2 घेऊन पुन्हा एकदा तुम्हाला गोरदास पाहायला मिळेल. अमर ठाकूर 18 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये अजूनही जिंकण्याकरिता 19 धाबांची गरज. राऊंड द विकेट. अमरचा पहिला बॉल ऑन साइडला बडबला, बॉल चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक उपस्थित, एक चिकी सिंगल येथे एक बट देईल आणि धावफलक आता सिंगलच्या जोरावरती पुढे सरकत असताना 21 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सेमीफायनल 2 आपण एन्जॉय करतोय. खरं तर 32 संघाचा समावेश तुम्हाला या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळाला, त्यातूनच आपण पाहतोय जबरजबळ 31 संघ इथे मात्र घाशा गुंडाळला गेला, त्यामध्ये आता 3 संघ उपस्थित आहेत. सोनारपाडा असेल, बसार असेल, त्यानंतर उंबारली संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळणार. अंतिम मॅच मेगा फायनल गोरदा सज्ज होतोय. पुढे सरसावला, फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय, त्याच्या आवाकाच्या बाहेर की पाहावा लागेल. बॉल सीमा पार, अजून एक देखना स्ट्रोक, सिक्सर. का बॅटिंग करतोय नितीन मात्रेला तुम्ही पाहताय. जवळजवळ मी म्हणेन 2 आकड्यावरती झेल निसटला होता, 0 वरती झेल निसटला होता, त्यानंतर एक दुहेरी दाब आली, त्यानंतर चौकार षटकार चौकार चौकार आणि आता देखील षटकार वसूल करतोय नितीन मात्रेला तुम्ही पाहताय. का बॅटिंग करतोय, मैदानाच्या चौफेर बाजूला बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला होता, अंगावरती चेंडू आला, हलक्या हाताने ढक्कल ऑन साइडला पुश करो खुश रो, ही परिस्थिती आपण पाहतोय. 2 धाबा इथे देखील मिळतील आणि त्याच 2 धाब्याच्या साथीला धावफलक पुढे सरकतोय. खरं तर छोटा तीर घाव करे गंभीर असंच म्हणावं लागेल, कारण धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल आतापर्यंत स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. 29 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. बिपिन दुबे सर आमच्या बरोबर माहिती पोहोचवत आहेत, त्यांच्या साथीनं शुक्ला सर देखील जोडले गेले. इथे देखील फटका चांगला आहे, पॉईंटचा खेळाडू पुढे सरकतो. एक सिंगल तर एक पडली, दुसरीचा प्रयत्न होईल का पाहावा लागेल. 2 धावा मिळतील का, भरपूर वेगाने इथे मात्र खेळाडू चेंडूवरती पोहोचले, उचलून फेक करतील. दरम्यान 2 धावा इथे देखील जोडल्या जातील. योगेश पाटीलला तुम्ही पाहता त्याच्या मागे जो मात्र क्षेत्ररक्षण करतोय टीम उंबारली संघ. आपण येऊन थांबायचं मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला. टीम उंबारली आपण विनंती आपण देखील येऊन थांबा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉईंटचा खेळाडू पुढे सरकला, एक सिंगल इथे मिळाली, इथे देखील 2 धावा एक दिल्या, शंकाच नाहीये. आणि बघता बघता पुढे आता क्षेत्ररक्षण थोडंसं खराब, तिसरीचा प्रयत्न आता चालवलाय आणि या 3 धाबा इथे पाहायला मिळतात. आता चौथीचा प्रयत्न होतोय का, लेझी क्रिकेट तुम्हाला आता मदरच्या टीम सोनारपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि तब्बल 4 धाबा आता इथे वसूल करतोय आणि धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 35, फक्त आणि फक्त 4 धाबांची गरज. दुसऱ्या षटकामध्ये मी म्हणेन पूर्णपणे सामना आता खुला गेला. चिंट्या मात्रेला सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न होता, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल धाबे ते एकमडली जाईल आणि आता अजून आपण जर पाहिलं तर 3 धाबांची आता गरज. षटक क्रमांक 2 मार्गस्थ एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी केला नितीन मात्रेच्या माध्यमातून. उंबारली संघ आपण येऊन थांबा, कारण नेक्स्ट मॅच तुम्हाला खेळायचे, त्यामुळे आता अधिकचा वेळ खर्च करू नका. आपण मुख्य व्यासपीठाच्या डावा बाजूला येऊन थांबायचं विनंती आहे आपणास. एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल. धावफलक जाऊन पोहोचल्या. 34 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आता 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 2 धाबांची गरज. चला उंबारली टीम आपल्यास विनंती आहे, मग आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. उंबारली टीम आपण मुख्य व्यासपीठाच्या डावा बाजूला येऊन थांबा विनंती आहे, कारण आता फक्त 2 धाबांची गरज.
त्यामुळे अधिकचा वेळ खर्च करू नका. तुमच्यासाठीच आम्ही ही अनाउन्समेंट करतोय, कारण जास्तीत जास्त षटकांचा पाहण्याचा सामना व्हावा यासाठी आम्ही तुम्हाला बोलवतोय. आपण या मुख्य व्यासपीठाच्या डावा बाजूला येऊन थांबा. गोरदा सज्जू होता हलक्या हाताने इथे मात्र ढकलले. 2 धाबा येतील मिळतील का पाहावं लागेल. एक तर एकपटली दुसरीचा प्रयत्न चालवला आणि अखेर 2 धाबा एकपटत असताना हा सामना जिंकला टीम गावदेवी वसार संघानं आणि गावदेवी वसार संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करतोय. खूप चांगला खेळ गावदेवी वसार संघाने दाखवला, परंतु या स्पर्धेमध्ये सोनारपाडा संघ तुम्ही देखील चांगला खेळला, तुमचंही कौतुक. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये आम्हाला आज फायनलच्या दिवशी इन्व्हाइट केलं. मग आमचे उपाध्यक्ष साहेब योगीजी बडवी साहेब असतील, बाबू शाह सर असतील, त्यानंतर स्पर्धेचे शिल्पकार बाबू शेठ असतील आणि आमचे योगी बाणे असतील, सर्व टीम आयोजन कमिटी टीम आलिवली, आपल्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू. बिपिनजी दुबे सर असतील, शुक्ला सर असतील, त्यानंतर तेजसजी भोर असतील, दोन्ही आमचे पंच, सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये आमचा हा शेवटचा टर्न होता, कारण पुन्हा एकदा आम्हाला नाईटसाठी गोरेगावच्या स्पर्धेमध्ये जॉईन व्हायचं आहे, त्यामुळे आता आम्ही इथेच थांबतो.